नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र राज्यातील 36 जिल्ह्यांपैकी विविध जिल्ह्यामधील शेतकरी बांधवांना आणि सामान्य नागरिकांना आज हवामान खात्याने रेड अलर्ट सुद्धा दिलेला आहे। त्यामुळे जर तुम्ही या विविध जिल्ह्यामधील शेतकरी बांधव असाल किंवा सामान्य नागरिक असाल तर तुम्ही सुद्धा या गोष्टींची काळजी घेणं गरजेचं आहे। बघा, आज या विविध जिल्ह्यांमध्ये सर्वात मोठा पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे। सोबतच येत्या 24 तासांमध्ये या विविध जिल्ह्यामध्ये गारपीट होण्याचा अंदाज, ढगफुटी अंदाज, पत्रे उडण्याचा अंदाज आणि झाडे पडण्याचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे। त्यामुळे जर तुम्ही शेतकरी बांधव असाल किंवा सामान्य नागरिक असाल तर तुम्ही सुद्धा कोणकोणत्या गोष्टींची काळजी घ्यायची आहे त्याची माहिती सुद्धा देण्यात आलेली आहे। परंतु येत्या 3 दिवसांमध्ये सर्वाधिक पाऊस होण्याचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे। सर्वात मोठी मोसमी वारे सुद्धा वाहणार आहेत, म्हणजे महाराष्ट्र राज्यामध्ये सर्वाधिक चक्रीवादळ सुद्धा येणार आहे, सर्वात मोठं चक्रीवादळ सुद्धा असणार आहे। त्यामुळे राज्यामधील शेतकरी बांधवांनी आणि सामान्य नागरिकांनी या 3 तारखांना घराबाहेर न पडण्याचे आदेश सुद्धा दिलेले आहेत। त्यामुळे आज जो अंदाज देण्यात आलेला आहे तो अंदाज लक्षात घेणं गरजेचं आहे। जर तुम्ही हा अंदाज लक्षात घेतला नाही तर तुमचं सर्वात मोठं नुकसान सुद्धा होऊ शकतं। बघा, आज महाराष्ट्र राज्यातील 36 जिल्ह्यांपैकी विविध जिल्ह्यांमध्ये सकाळपासून मुसळधार पाऊस सुरू आहे, परंतु आज रात्री सर्वात मोठा मुसळधार पाऊस बंद होऊन सर्वात मोठा पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे। त्यामुळे शेतकरी बांधवांनो, जर तुम्ही या 20 जिल्ह्यांपैकी असाल तर तुम्ही हा सावधानतेचा इशारा लक्षात घेणं गरजेचं आहे। बघा शेतकरी बांधवांनो, या ठिकाणी तुम्ही पाहू शकता नारळांच्या झाडांची हालत काय झालेली आहे। तर ही परिस्थिती कोकणाची परिस्थिती आहे। तर या कोकणामध्ये सर्वाधिक जास्त बागा नारळाच्या आहेत, त्या दृष्टिकोनातून आज नारळ पडलेले आहेत, भरपूर झाडांचं नुकसान झालेलं आहे। म्हणजे जे शेतकरी बांधव कोकणामधील असतील तर त्या शेतकरी बांधवांनी सुद्धा हा अंदाज लक्षात घेणं गरजेचं आहे, कारण सध्याच्या स्थितीला अरबी समुद्रामध्ये एक अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे। त्या परिस्थितीमुळे महाराष्ट्र राज्यामध्ये सर्वात मोठं वादळ धडकणार आहे, सर्वात मोठी मोसमी वारे सुद्धा वाहणार आहे। त्याची सुरुवात आजपासून सुरुवात झालेली आहे, परंतु शेतकरी बांधवांनो, सामान्य नागरिकांनो, तुम्ही सुद्धा या 3 तारखांना घराबाहेर न पडण्याचे आदेश देण्यात आलेले आहे। बघा, आज भारतीय हवामान खातं असेल, युरोपियन हवामान खातं असेल किंवा महाराष्ट्र राज्यामधील जे हवामान अभ्यासक आहेत त्यांनी सुद्धा अंदाज दिलेला आहे। त्यामुळे शेतकरी बांधवांनो, जर तुम्ही आंबा पिकाची लागवड केलेली असेल, केळी पिकाची लागवड केलेली असेल तर तुम्ही सुद्धा त्याची काळजी कशा पद्धतीने घ्यायची आहे ते सुद्धा तुम्हाला सांगणार आहे। बघा शेतकरी बांधवांनो, सध्याच्या स्थितीला कोकणामध्ये ही परिस्थिती आहे, म्हणजे नारळांच्या झाडांचं नुकसान सर्वात मोठं नुकसान झालेलं आहे। सोबतच या ठिकाणी पाहू शकता आज मुंबईमध्ये सकाळपासून भरपूर पाऊस झालेला आहे। तुम्ही या ठिकाणी दृश्य सुद्धा पाहू शकता, म्हणजे जे शेतकरी बांधव मुंबई जिल्ह्यामधील असतील, जे सामान्य नागरिक मुंबई जिल्ह्यामधील असतील तर त्यांनी सुद्धा हा सावधानतेचा इशारा लक्षात घ्यायचा आहे। तुम्ही घराच्या बाहेर न पडायचं आहे, तुम्ही घरामध्येच राहायचं आहे। त्या तारखा सुद्धा सांगणार आहे। 3 तारखांना सामान्य नागरिकांनी आणि शेतकरी बांधवांनी घराबाहेर पडायचे नाही, कारण त्या 3 तारखांना मोसमी वारे वाहणार आहेत। महाराष्ट्र राज्यामध्ये सर्वाधिक मोठं चक्रीवादळ सुद्धा येणार आहे। बघा, या ठिकाणी तुम्ही सुद्धा पाहू शकता पुणे शहरामध्ये सर्वात जास्त पाऊस झालेला आहे। या ठिकाणी बघू शकता 4 चाकी गाड्या सुद्धा बुडत आहेत। म्हणजे जर तुम्ही पुणे जिल्ह्यामधून असाल तर तुम्ही सुद्धा हा सावधानतेचा इशारा लक्षात घ्यायचा आहे, कारण आज पुणे जिल्ह्यामध्ये सर्वाधिक पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे। मुंबई शहर असेल, कोकण असेल, या ठिकाणी सुद्धा जास्त पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे। सोबतच आज ज्या 20 जिल्ह्यांना रेड अलर्ट देण्यात आलेला आहे, म्हणजे 20 जिल्ह्यामधील शेतकरी बांधवांना आणि सामान्य नागरिकांना जो संदेश देण्यात आलेला आहे, जो अंदाज देण्यात आलेला आहे, ते 20 जिल्हे सुद्धा बघून घेऊया। परंतु भरपूर शेतकरी बांधवांनी आंबा पिकाची लागवड केलेली आहे। सध्याच्या स्थितीला त्या आंब्यांना आंबे सुद्धा लागलेले आहेत। तर तुम्ही आंबा पिकाची काळजी कशा पद्धतीने घ्यायची आहे त्याची माहिती सुद्धा कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेली आहे, जेणेकरून शेतकरी बांधवांचे नुकसान टाळता येईल। त्या दृष्टिकोनातून आज हवामान खात्याकडून आणि शेतकरी बांधवांचे जे कृषी ऑफिस असतं त्या ठिकाणी सुद्धा माहिती देण्यात आलेली आहे। तर ही माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवत आहोत। त्यामुळे जर तुम्ही आंबा पिकाची लागवड केलेली असेल आणि सध्याच्या स्थितीला ते आंबे पिकलेले असतील, म्हणजे खायला आलेले असतील, तर तुम्ही ते आंबे तोडून सुद्धा घ्यायचे आहेत। परंतु जे आंबे खायला आलेले नसतील तर त्याचं तुम्ही काय करायचं आहे, जेणेकरून तुम्हाला सुद्धा त्याच्या बदल्यात पैसे मिळतील। सोबतच तुम्ही
तळोजा त्याचं कशा पद्धतीने रक्षण करायचं आहे त्याची माहिती सुद्धा कृषी विभागाने दिलेली आहे। परंतु शेतकरी बांधवांनो या ठिकाणी तुम्ही ही परिस्थिती पाहू शकता। भरपूर शेतकरी बांधवांनी आंबा पिकाची लागवड केलेली होती, परंतु आज काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस, मोसमी वारे वाहिल्यामुळे भरपूर शेतकरी बांधवांचे नुकसान झालेले आहे। या ठिकाणी बघू शकता आंब्यांची झाडे पडलेली आहेत, सोबतच कैऱ्या असतील आंबे सुद्धा खाली पडलेले आहेत। एकंदरीत भरपूर शेतकरी बांधवांचं भरपूर नुकसान सुद्धा झालेलं आहे। त्यामुळे शेतकरी बांधवांनो जर तुम्ही वीज जिल्ह्यामध्ये असाल तर तुम्ही हा सावधानतेचा इशारा लक्षात घ्यायचा आहे। वीज जिल्ह्यामधील सर्व शेतकरी बांधवांना आज रेड अलर्ट सुद्धा देण्यात आलेला आहे। म्हणजे शेतकरी बांधवांनो फक्त पाऊस येणार असता तर काळजी करायची गरज नव्हती, परंतु या पावसासोबत मोसमी वारे वाहण्याचा अंदाज सुद्धा देण्यात आलेला आहे। भारतीय हवामान खातं असेल, युरोपियन हवामान खातं असेल, त्यांच्या माध्यमातून सुद्धा अंदाज देण्यात आलेला आहे। परंतु ज्या शेतकरी बांधवांनी आंबा पिकाची लागवड केलेली असेल तर त्यांनी कशा पद्धतीने काळजी घ्यायची आहे, त्यांना सुद्धा सरकारकडून कोणता मोबदला देण्यात येणार आहे ते सुद्धा तुम्हाला व्हिडिओच्या मध्ये सांगणार आहे। परंतु शेतकरी बांधवांनो हे जे आंब्याची नासाडी झालेली आहे, आंब्याचं नुकसान झालेलं आहे, तर तो जिल्हा म्हणजे परभणी जिल्हा आहे, सोबतच अमरावती जिल्हा, बुलढाणा जिल्हा, जळगाव जिल्हा या साईडला सुद्धा या आंब्यांच्या बागा होत्या, त्या दृष्टिकोनातून आंब्याचं नुकसान सुद्धा झालेलं आहे। सोबतच या ठिकाणी हे दृश्य पाहू शकता, हे जळगाव मधील दृश्य आहे। भरपूर शेतकरी बांधवांनी केळी पिकाची लागवड केलेली होती, त्यांचे केळी पीक चांगल्या पद्धतीने आलेलं होतं, परंतु ही अशा पद्धतीने केळीचं नुकसान सुद्धा झालेलं आहे। म्हणजे या ठिकाणी तुम्ही सुद्धा पाहू शकता केळ्या पडलेल्या आहेत, म्हणजे जास्त पाऊस झाल्यामुळे आणि मोसमी वारे वाहिल्यामुळे अशा पद्धतीने या गोष्टी सुद्धा झालेल्या आहे। सोबतच महाराष्ट्र राज्यामध्ये 3 तारखांना चक्रीवादळ येण्याचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे, तर त्या 3 तारखा सुद्धा सांगणार आहे। बघा या ठिकाणी तुम्ही सुद्धा पाहू शकता भरपूर शेतकरी बांधवांनी आयडिया केलेली होती, सोबतच प्रोटेक्शनसाठी काही सुविधा सुद्धा तयार केलेल्या होत्या, परंतु निसर्गाच्या पुढे कोणी जाऊ शकत नाही, त्याचा अंदाज तुम्ही सुद्धा घेऊ शकता। म्हणजे भरपूर शेतकरी बांधवांनी या ठिकाणी बघू शकता केळींना थैल्या सुद्धा लावलेल्या आहेत, म्हणजेच केळी पिकाचं नुकसान होऊ नये त्यामुळे शेतकरी बांधवांनी केळीवरती या ठिकाणी पन्नी सुद्धा टाकलेली आहे। तर बघा शेतकरी बांधवांनो काही शेतकरी बांधवांनी केळी पडू नये त्यामुळे लोखंडांचे खांब सुद्धा लावलेले आहे, सोबतच केळी खराब होऊ नये म्हणून त्या केळींना कव्हर सुद्धा घातलेले आहे। तर बघा शेतकरी बांधवांनो तुम्ही सुद्धा केळी पिकाची लागवड केलेली असेल तर तुम्ही केळी पिकाचं कशा पद्धतीने संरक्षण घ्यायचं आहे ते तुम्हाला लगेच सांगतो। बघा या ठिकाणी तुम्ही सुद्धा बघू शकता ही थैली आहे, तर ही थैली 1 रुपयामध्ये मिळत असते, तुम्ही ऑनलाईन सुद्धा मागू शकता। जेवढ्या केळ्यांची गड आहेत तेवढ्या सर्व गडांवरती तुम्ही अशा पद्धतीने या पिशव्या सुद्धा लावायच्या आहेत। बघा त्याच्या आतमधून अशा पद्धतीने कापड आहे आणि वरून कॅरी बॅग आहे, त्यामुळे तुम्हाला काळजी करायची गरज नाही। बघा जळगाव जिल्ह्यामधील भरपूर शेतकरी बांधवांनी अशा पद्धतीने केळीसाठी पिशव्या सुद्धा लावलेले आहे, त्यामुळे जर तुमची केळी काढायला आलेली असेल तर तुम्ही ती केळी झाडापासून वेगळी सुद्धा करायची आहे, म्हणजे त्या केळीवरती जास्त वजन पडणार नाही, सोबतच त्याचा तोल सुद्धा जाणार नाही। म्हणजे जर तुमची काढायला आलेली असेल तर तुम्ही अशा पद्धतीने तारा बांधून अशा पद्धतीने तुम्ही त्या तारांना केळ्या सुद्धा अडकवू शकता आणि वरून अशा पद्धतीने कॅरी बॅगा सुद्धा लावू शकता। परंतु शेतकरी बांधवांनो आज ज्या 36 जिल्ह्यांपैकी 20 जिल्ह्यांना रेड अलर्ट देण्यात आलेला आहे, सोबतच 20 जिल्ह्यांमधील शेतकरी बांधवांना आणि सामान्य नागरिकांना 3 तारखांना घराबाहेर न पडण्याचे आदेश देण्यात आलेले आहे। त्या 3 तारखा आणि 20 जिल्हे सुद्धा बघून घेऊया। परंतु शेतकरी बांधवांनो या ठिकाणी पाहू शकता मुंबई शहर असेल, मुंबई उपनगर असेल, पुणे असेल, अमरावती असेल, परभणी असेल, बीड असेल, जालना असेल, या जिल्ह्यामधील सर्व शेतकरी बांधवांनी सावधानतेचा इशारा लक्षात घ्यायचा आहे, कारण आज उद्या आणि परवा या 3 दिवसांमध्ये भयंकर पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे। तर बघा शेतकरी बांधवांनो हिंदी महासागरामध्ये मोठा लेनाना तयार झालेला आहे आणि हा मोठा लेनाना ज्यावेळेस तयार होत असतो त्यावेळेस जास्त पाऊस सुद्धा पडत असतो, म्हणजे या वर्षी लहान लेनाना सक्रिय झालेला नाही, मोठा लेनाना सक्रिय झालेला आहे, त्यामुळे सर्वाधिक पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे। 20 जिल्ह्यामधील शेतकरी बांधवांनी काळजी घेणं गरजेचं आहे, अन्यथा तुमच्या आंबा पीक असेल, केळी पीक असेल, सोबतच विविध पीक आहे तर त्या पिकांचं नुकसान सुद्धा होऊ शकतं। बघा भरपूर शेतकरी बांधवांनी कालच्या व्हिडिओमध्ये कमेंट केलेली होती की दादा आमचा जिल्हा कोल्हापूर जिल्हा आहे, तर तो कोल्हापूर जिल्ह्यामधील शेतकरी बांधवांनी विचारपूस सुद्धा केलेली होती की कोणत्या जिल्ह्यामध्ये किती पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे। बघा शेतकरी मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता भरपूर शेतकरी बांधवांचे नुकसान सुद्धा झालेले आहे। सकाळपासून अवकाळी मुसळधार पाऊस सुरू होता, त्यामुळे भरपूर शेतकरी बांधवांच्या शेतामध्ये पाणी साठलेले आहे, शेतकरी बांधवांचं नुकसान सुद्धा झालेलं आहे। परंतु नुकसान झाल्यानंतर काय करायचं आहे त्याची माहिती सुद्धा देणार आहे। कृषी विभागाकडून
आज परिपत्रक सुद्धा काढण्यात आलेलं आहे। ज्या ज्या शेतकरी बांधवांचं पावसामुळे नुकसान झालेलं असेल तर त्यांना दिलासा सुद्धा देण्यात येणार आहे। कारण महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांचं जे नुकसान झालेलं आहे तर त्या नुकसानाची पाहणी सुद्धा करण्यात आलेली आहे। म्हणजे शेतकरी बांधवांचं नुकसान भरून सुद्धा काढण्यात येणार आहे। परंतु शेतकरी बांधवांनो, त्याच्या अगोदर तुम्ही सुद्धा काही गोष्टींची काळजी घेणं गरजेचं आहे। म्हणजे ज्या गोष्टी आपल्या हातामध्ये आहेत त्या गोष्टी सुद्धा करायच्या आहेत। याच्यामध्ये तुम्हाला 3 उपाय सांगणार आहे। ते 3 उपाय केल्यानंतर तुम्हाला सुद्धा कमी नुकसान होणार आहे, तुमचे नुकसान सुद्धा होणार नाही। कारण या 20 जिल्ह्यामध्ये आज गारपीट होण्याचा अंदाज सोबतच मोसमी वारे वाहण्याचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे। तर बघा शेतकरी बांधवांनो, आज अरबी समुद्रामध्ये हिंदी महासागरामध्ये अशा पद्धतीने सर्वात मोठं चक्रीय वादळ सक्रिय झालेलं आहे। म्हणजे हे वादळ महाराष्ट्र राज्यामध्ये येऊन धडकण्याचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे। म्हणजे सध्याच्या स्थितीला मोठं वादळ धडकणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे। कोकणमध्ये बघा, कोकण जे आहे तर त्या कोकणामध्ये नारळाची झाडे पडलेली आहे, सोबतच नारळ सुद्धा खराब झालेले आहेत। म्हणजे भरपूर शेतकरी बांधवांचं सर्वात मोठं नुकसान झाले आहे। तुम्ही या ठिकाणी पाहू शकता चक्रीवादळ तयार होत आहे आणि हे चक्रीवादळ महाराष्ट्र राज्यामध्ये येऊन धडकण्याचा अंदाज सुद्धा वर्तवण्यात आलेला आहे। परंतु ज्या 20 जिल्ह्यांना आज रेड अलर्ट देण्यात आलेला आहे ते 20 जिल्हे सुद्धा लगेच सांगतो। बघा शेतकरी बांधवांनो, या 20 जिल्ह्यांपैकी पहिला जिल्हा धाराशिव, दुसरा जिल्हा लातूर, तिसरा जिल्हा नांदेड, चौथा जिल्हा बीड, 5वा जिल्हा परभणी, 6वा जिल्हा हिंगोली, 7वा जिल्हा जालना, 8वा जिल्हा अहिल्यानगर जिल्हा, 9वा जिल्हा छत्रपती संभाजीनगर, 10वा जिल्हा बुलढाणा, 11वा जिल्हा जळगाव, 12वा जिल्हा नाशिक जिल्हा, 13वा जिल्हा धुळे जिल्हा, 14वा जिल्हा अकोला जिल्हा, 15वा जिल्हा वाशिम, 16वा जिल्हा अमरावती, 17वा जिल्हा यवतमाळ, 18वा जिल्हा वर्धा, 19वा जिल्हा नागपूर आणि 20वा जिल्हा म्हणजे चंद्रपूर जिल्हा। बघा या 20 जिल्ह्यामधील जेवढे पण शेतकरी बांधव आहेत तर त्या शेतकरी बांधवांनी काळजी घेणं गरजेचं आहे। परंतु शेतकरी बांधवांनो, सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमच्या घराबाहेर सर्वात मोठी झाड असेल, म्हणजे ज्याच्यामध्ये नारळाचं झाड असेल किंवा आंब्याचं झाड असेल तर ते झाड तुम्ही सध्याच्या स्थितीला कापून टाकायचं आहे, अन्यथा तुमच्या घरावरती ते झाड सुद्धा पडू शकतं। कारण आज हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार मोसमी वारे वाहणार आहे, सर्वाधिक मोठं वादळ घुसणार आहे। त्यामुळे जर तुम्हाला वाटत असेल की आपले नुकसान होऊ नये, आपल्या घरावरचे पत्रे उडू नयेत, सोबतच आपलं सर्वाधिक जास्त नुकसान होऊ नये, तर तुम्ही सुद्धा या गोष्टींची काळजी घ्यायची आहे। सोबतच ज्या ज्या शेतकरी बांधवांनी आंबा पिकाची लागवड केलेली असेल तर त्या शेतकरी बांधवांनी आंबा जर पिकलेला असेल तर आंबा काढून ठेवायचा आहे। परंतु अजून तो आंबा पिकलेला नसेल, बनलेला नसेल तर तुम्ही त्याची काळजी घेणं गरजेचं आहे। म्हणजे त्या ठिकाणी तुम्ही कॅरी बॅगा सुद्धा लावू शकता। जे आपण पेरूनला कॅरी बॅगा लावत असतो त्याच पद्धतीने आंब्याला सुद्धा तुम्ही कॅरी बॅगा लावू शकता, जेणेकरून तुमचा आंबा चांगल्या पद्धतीने राहून जाईल। बघा शेतकरी बांधवांनो, केळी पिकाची लागवड केलेली असेल, केळी तयार झालेली असेल, म्हणजेच तो गड चांगला झालेला असेल, ते गड सुद्धा काढून घ्यायचे आहे, त्याच्यावरती कॅरी बॅग सुद्धा लावायची आहे, त्याला लोखंडाच्या रॉडने सुद्धा बांधायचं आहे। म्हणजे ज्या ज्या गोष्टी आपल्या हातामध्ये आहेत त्या सर्व गोष्टी करणं गरजेचं आहे। परंतु निसर्गाच्या पुढे कोणी गेलं नाही, त्यामुळे जे निसर्ग करत असो त्याच्या पुढे कोणी जाऊ शकत नाही। परंतु आपल्या हातामध्ये ज्या ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टी करणं गरजेचं आहे। परंतु तुम्हाला 3 तारखा सांगणार आहे, त्या 3 तारखेला घराबाहेर पडू नका। बघा आता सध्याच्या स्थितीला मे महिना सुरू आहे, तर या मे महिन्याच्या 27, 28 आणि 29 या 3 तारखांना घराबाहेर पडू नका अशा पद्धतीने अंदाज सुद्धा दिलेला आहे। म्हणजे पुढच्या आठवड्यामध्ये सर्वाधिक पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे।